बनते डॉक्टर ज्ञानदीप महातेरू मंडी राजरा बुद्धिया में रहते हैं आजकल। उनका प्रवचन श्रामणीय संघ, भिक्खुनी संघ, सामरी संघ, उपासक उपासिका आज आपल्यामधून पूज्यभदंत ज्योतिरत्न यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे। तर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरता आपण हा 2 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे। आज त्यांना चांगली संगती मिळावी, चांगली सुगती मिळावी, कारण त्यांनी जीवनभर काही धर्मप्रचार केला आहे। इथे उपासक उपासिकांना घडवण्याचं काम केलं आहे। काल अनेक उपासक उपासिकांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या आहेत। तर त्या आठवणीत त्या उपासकांच्या जीवनामध्ये मरेपर्यंत जातील ते त्यांच्या मुलांना देखील सांगतील, कारण खऱ्या अर्थाने मृत्यू जो आहे हा शरीररूपी कायदा येत असतो। म्हणून बुद्धाने म्हटलं आहे रूपम धीरती मच्चानम, रूप जे आहे हे मरणधर्मी आहे, नष्टप्राय होणार आहे, कारण की ते वेगवेगळ्या दुर्गंधीने युक्त असून ते नष्टप्राय होणार आहे। हा निसर्गाचा गुणधर्म आहे। परंतु पुढे बुद्ध काय म्हणतात, नामम गोत्तम जरती, आपण आपल्या जीवित अवस्थेमध्ये जे काही चांगले कर्म करतो, कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, त्या कुशल कर्मामध्ये इतर भिक्षूंना उपासक उपासिकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आणि हे कार्य करताना त्या भिक्षूबद्दल जो काही गौरव प्राप्त होतो हा गौरव कधीही नष्टप्राय होणार नसतो, कारण त्यांनी तुम्हाला जे काही शिक्षण दिलं असते, जी काही शिकवणूक दिली असते, तर ती तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तशा आपल्या आचरणातून व्यवहारातून आणण्यासाठी असते। तर म्हणून त्यांनी जी काही प्रेरणा दिली असते ती प्रेरणा तुमच्या समोर जिवंत असते आणि त्या प्रेरणेला अनुसार आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो। तर भदंत ज्योतिरत्न महास्तवीर यांनी आपल्या पुण्यकर्मानुसार कुशल कर्मानुसार जे काही चांगलं धार्मिक कार्य केलं ते चांगले धार्मिक कार्य करून कुशल कर्म करून त्यांचा अंतिम जो काळ आहे, अंतिम समय जो आहे तो अतिशय व्यतीत कशाप्रकारे केला। तर पुढे त्यांना तशा ह्या अवस्थेतून त्यांना कायम स्वरूपाने मुक्तता हो आणि त्यांना चांगली सद्गती लाभो हीच या प्रसंगी बुद्ध धम्माने संघ त्याचबरोबर अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने त्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो। अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुद्धन्ति ते साधु साधु साधु।